मराठा समाजाला दिले जात असलेले कुणबीचे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी दत्ता आनंदवार यांनी 21 जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवाना गावी आमरण उपोषण सुरू केले। आज रोजी 10वा दिवस लोटला गेला असून त्यांची प्रकृती कमालीची चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे। त्यांचे उपोषण ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणार्थ असून शासनाने त्यांच्या मागण्याकडे तात्काळ लक्ष द्यावे म्हणून 29 जुलै रोजी तामसा तालुका हदगाव बंदची हाक देण्यात आली होती। ओबीसीच्या हाकेला तामसा येथील व्यापारी बांधव तसेच इतर बांधवांनी 100% प्रतिसाद देऊन तामसा बंद केल्याचे चित्र दिसून आले। ओबीसीच्या हाकेला सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद दिल्याबद्दल ओबीसी बांधवांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले। सहकार्य केलं त्याच्याबद्दल मला एवढा आनंद वाटला की असं समजा सहकार्य करा। मी सांगतो ना, अनंतवारला सहकार्य केलं। अनंतवार हा आपल्या लेकरा बाळाच्या उपोषणासाठी बसलाय, आज अन्न पाणी घेण्यासाठी बसलाय आणि आपण एवढं मोठं फिरायलो, आपण प्रत्येक जण त्या व्यक्तीची काळजी घ्यायला लागते। याच्यासाठी उद्या हिमायतनगर बंद आहे, परवाच्या दिवशी आम्ही आता ठरवायलो हदगाव बंद आहे आणि हे करून नाही झालं तर हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामधल्या सगळ्या ओबीसी एससी बांधवांना मी एवढी विनंती करतो की येळ पडली तर सर्व आपण जेलभरो आंदोलन करू। कारण आपलं आरक्षण केल्यावर तुम्ही काय करणार आहात? तुमच्या आरक्षणाला जर तुम्ही सांभाळत नसाल तर तुम्ही ओबीसी म्हणून कशाला घ्यायले? त्याच्यासाठी तुम्हाला सर्व लेकरा बाळा सगळं रोडवर यायला लागणार आहे। कारण पाऊस हे सरकार आपल्याला पोचते कायला आरक्षण घ्यायचं का कसं घेतात आपण यायला होतच करू तर पूर्ण जेलभरो आंदोलन करायला लागेल। याच्यासाठी सर्व कोणी पाहण्याची, कोणी दुरून बोलण्याची, कोणी काही नाही, आपल्या सर्व पत्रकारांना एवढं काही आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल मला या सर्व पत्रकारांचे मनापासून आभार करावं वाटतात। सर्व जनता मायबाप सहकार्य करायला याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार करतो आणि 2 शब्द संपतो आणि इथला कार्यक्रम संपला असं आहे।